शेगाव तालुका जत जिल्हा सांगली येथे म्हैसाळ योजनेच्या पाण्याने भरलेल्या तलावाचे भूमिपूजन जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय सुनील पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। शेगाव तालुका जत जिल्हा सांगली येथील तलावातील पाण्याचे पूजन जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष माननीय सुनील पवार यांच्या शुभ हस्ते आज करण्यात आले। या पाण्याचे पूजन गावातील 21 वसनी यांच्या हस्ते पाणी पूजन केले व राष्ट्रवादीचे नेते माननीय सुनील पवार, शिवसेना युवा नेते सरपंच भगवतदास केंगार यांच्या हस्ते श्रीफळ वाढण्यात आला। यावेळी पाणी पूजनाला सरपंच रमेश माळी, कोळगिरी सरपंच हेळवी, उपसरपंच उषाताई जाधव, माजी सरपंच अशोक जाधव, माजी उपसरपंच कार्याप्पा गुगवाड, ग्रामपंचायत सदस्य विद्याधर जाधव, तायवा थोरात, तमन्ना गुगवाड, म्हाळाप्पा हवगुंडी, ग्रामसेवक सुदर्शन जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी प्रवीण जावीर, अशोक तेली, प्रगतशील शेतकरी रखमाजी केंगार, गिरीश जाधव, भाऊसो जाधव, संजय किरगत, संतोष नरोटे, पुजारी नागेश हवगुंडी यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते। या सर्वांच्या उपस्थितीमध्ये शेगाव तालुका जत जिल्हा सांगली येथे पाण्याचे पूजन आज जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय सुनील पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। नमस्कार। आज आमच्या शेगाव गावामध्ये म्हैसाळ योजनेचं पाणी दाखल झालेलं आहे। 1.5-2 महिन्यापासून या पाण्यासाठी संघर्ष चालू होता। अखेर आमचे ज्येष्ठ सहकारी सुनील भैया व खासदार संजय काका पाटील, या म्हैसाळ योजनेचे अभियंता साहेब सचिन पवार साहेब, विजय कांबळे साहेब आणि खरमाटे साहेब यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून अखेर 1.5-2 महिन्यानंतर या म्हैसाळ योजनेचं पाणी सांगलीची कृष्णामाई आमच्या गावात शेगावच्या शिवारात दाखल झाले। त्याबद्दल सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आदरणीय काकांचं, म्हैसाळ योजना या टीमचं आणि आदरणीय भैयांचं, या सगळ्यांचं गावच्या वतीनं मी आभार मानतो। या पाणी आल्यामुळं पिण्याचा पाण्याचा प्रश्न 1-1.5-2 महिने का होईना पण जरा पिण्याचा पाण्याचा प्रश्न जरा सुटलेला आहे। भविष्यात परत आम्ही वारंवार पाठपुरावा करून या पाण्यासाठी पुढेही संघर्ष आम्ही चालू ठेवू आणि जलजीवन योजनेमधून सरमडी तलावामधून जे पाणी आणायचं योजना जे चालू होणार आहे त्यासाठी आमचा पाठपुरावा चालू आहे। भविष्यात या वर्षभरामध्ये त्या जलजीवन योजनेचं पाण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत आणि आता म्हैसाळ योजनेचं पाणी आलेलं आहे त्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीनं सर्व या आमच्या टीमचं जे आपण नेते लोक सहकार्य केले त्या सगळ्यांचं त्यांना धन्यवाद देतो आणि आभारी देतो। तसं बघायला गेलं तर आता केंगार साहेबांनी सांगितलं फार जे क्लिष्ट काम होत चालू होतं, उन्हाचा तडाखा वाढत होता, पिण्याच्या पाण्याच्या देखील समस्या वाढत होत्या आणि म्हणजे टँकरच्या आसपास परिस्थिती निर्माण झाली होती। शेतीच्या पाण्याचं तर दुर्भिक्ष निर्माण झालंच शेगावला, पण पिण्याच्या पाण्याची देखील समस्या निर्माण होत होती। तर आम्ही गावातल्या सर्वांनी ठरवलं की हे जे पाणी आहे वास्तविक नियमाप्रमाणे टेल टू हेड असं हे पाणी आपण सोडवायचं शासकीय धोरण आहे। ते शासकीय धोरण आम्ही उचलून धरलं। पूर्वी याचा मला अनुभव आहे, कारण उमदीला ज्यावेळी पाणी जाणार होतं त्यावेळी उमदीला पाणी ज्यावेळी जात नव्हतं त्यावेळी आम्ही टेल टू हेड पाणी सोडा म्हणून सांगितलं। त्यानंतर तिथं टेल टू हेड सोडला आणि उमदीचा भाग तिकडचा पूर्ण पाण्यानं म्हणजे आता सध्या व्यापून गेला आहे आणि जत तालुक्याच्या शेवटच्या टोकापासून म्हैसाळपर्यंत पाणी सोडण्याचं धोरण शासनानं आमच्या पाठपुराव्यामुळे केलं। तेच धोरण आम्ही इथं देखील अवलंबलं। आम्ही इथून शेगावपासून गोरूकडे पाणी सोडण्याचं जे नियोजन आम्ही मांडलं ते आमच्या सरपंच साहेबांनी किंवा आपल्या सर्व टीमने, आमचे काका असतील, अशोक काका असतील, विद्याधर असतील, सर्व रखमाजी काका असतील, सगळ्यांनी मिळून हे धोरण सगळ्यांनी स्वीकारलं। आता इथं पाचापूरचे आमचे सरपंच विनोद नाहीत किंवा उंटवाडी खोजनवाडीची पण इथं कोण आता कार्यकर्ते आमचे आले नाहीत। त्या सगळ्यांनी मिळून आम्ही पुन्हा परवा पवार साहेब, कलेक्टर साहेब आणि खासदार साहेबांच्याकडे भेटायला गेलो। आमच्या माननीय खासदार साहेबांनी 2 तास वेळ दिला। पवार साहेबांच्याकडे आम्ही जवळजवळ 2 तास सगळेजण मिळून बसलो। आमच्या सर्व अडचणी त्यांना सांगितल्या। त्या अडचणी त्यांनी समजून घेतले आणि ते पाणी सोडण्याचं जे धोरण आहे, जे टेल टू हेड पाणी सोडण्याचं धोरण आहे ते त्यांनी राबवलं। त्याच्यामध्ये आता खोजनवाडीला पाणी सुटलं नाही, आपल्याबरोबर ते केंगार साहेब माणसं आली आता पण अजून खोजनवाडीला पाणी गेलं नाही, तरी देखील त्या माणसांनी समजूतीचं धोरण स्वीकारलं की म्हणजे पहिल्यांदा आपण जसं ठरवलं की टेल टू हेड आपण जायचं आहे त्याप्रमाणे
सेप्टापासून वर तिकडे आता पाणी चाललंय, पण त्या लोकांनी देखील कुठे फिरवून घ्यायचं किंवा वॉल फिरवायचे असे काही धंदे केले नाही. त्यामुळे पाणी आपल्याकडे येण्यास मदत झाली. वळसंगच्या तलावामध्ये पण थोड्याफार प्रमाणात पाणी आलंय, पण तिथं जमीन अधिग्रहणाचा प्रश्न असल्यामुळं थोडंसं तिथं पाण्याचं प्रमाण म्हणजे कमी आहे. तो देखील प्रश्न आपण सरपंच साहेब आपण सगळ्यांनी प्रयत्न करून वाटलं तर आणि आपली सर्व सरपंचाची टीम घेऊन आपण अजितदादांच्याकडे जाऊ, आपल्या खासदार साहेबांच्याकडे आपण पाठपुरावा करू, जो त्याच्याशी संबंधित मंत्रालय त्यासाठी पाठपुरावा करू. आणि कोळगिरची विस्तारची पण विस्तारित मध्ये ते पण आहेच. विस्तारित योजनेविषयी पण मला बोलायचं तर विस्तारित योजना जी आहे त्याचा सगळ्यात जास्त समृद्ध असा फायदा आपण करून घ्यायचा आहे. आपण काय करायचं आहे की विस्तारित योजनेचं जे आता जे लाईन आउट टाकण्याचं जे काम होईल किंवा त्याचं सर्वेक्षण करण्याचं जे काम होईल ते पद्धतशीरपणे आपल्या मार्गदर्शनाखाली आपण करून घेऊ. म्हणजे काय होईल की जे वरनं सॅटेलाईटवरनं जे केलं जाते एसी ऑफिसमध्ये बसून सॅटेलाईटमधनं सर्वे केला जातो, तो सर्वे आपण करू द्यायचा नाही. त्यावेळी तुमच्या सगळ्यांची आणि मला गरज लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी ज्यावेळी आता नुसते रकमाजी काका आले, विद्याधर आले किंवा अशोक काका किंवा सरपंच साहेब आले म्हणून चालणार नाही. प्रत्येकानं आपलं योगदान द्यायला पाहिजे. आणि योगदान देत असताना माणसानं मग ते कधी खर्च होते का काय होते का हे कधी विचारलं नसते. आता सरपंच साहेब सांगलीत नाही आले, परवा विद्याधरने वगैरे गाडी करून आपण तिकडे गेलो, काय खर्च पण हे आता कसं समाजासाठी आपण राजकीय करत असताना राजकारण करत असताना समाजासाठी थोडं आपल्याला आपला खिशाला थोडी चाड लावून घ्यावं लागते. ते घ्यायचे असते कारण ते शेवटी आपल्याला राजकारण करायचं, आपल्याला लोकांच्या मध्ये जायचं आहे. हे तुमच्या मी बघितलं शहरा वसंगच्या परवा सरपंच सुद्धा खोजनवाडीचे सर्व ग्रामस्थ स्वखर्चाने तिथं आले. हे मला चांगली गोष्ट वाटली. तुम्हाला सांगतो म्हणजे गरज आहे आपल्याला असं दिसलं. माझ्याकडे की नेता आहे, मला एक ब्रँड आहे, मी राष्ट्रवादीचं काम करतोय, माझ्याकडे नेता आहे, त्याचा उपयोग करून घेऊ आपण. मला असं काय म्हणायचं नाही की म्हणजे तुम्ही आला तर बरंच होते, मला काय मी नाही असं म्हणत नाही, पण लगेच तुम्ही माझ्यात प्रवेशच केला पाहिजे आणि मग आपण ते काम करू. असं काय करायला नको. तुमच्यासारखी सरपंच साहेबांसारखी चांगली माणसं तुमच्या येत आहेत. आपण त्यासाठी चांगल्या गतीनं प्रयत्न करू. मुंबईपर्यंत आपण पाठपुरावा करू. भाजपच्या नेत्यांची मदत घेऊ आपण, खासदार संजय काकांची मदत घेऊ, गोपीचंद पडळकर साहेबांची मदत घेऊ, सुरेशभाऊ खाडेंची मदत घेऊ. आपल्याला काय मदत घेण्यामध्ये कोणाचं काय आपण कमीपणा म्हणायचं नाही, काही नाही. आणि जिल्हा नियोजनचं पद आपल्याकडे जिल्हा नियोजनच्या मिटिंगमध्ये आपण हा प्रश्न वारंवार म्हणजे उपस्थित करू शकतोय. आणि ते प्रश्न उपस्थित करण्याचं कौशल्य माझ्याकडे आहे, कारण मी 13 वर्ष माननीय विलासराव जगताप साहेबांच्याकडे काम केलोय. आता जरी आम्ही दोघे एकत्र नसलो, आम्ही जरी वेगळा असलो तरी साहेबांचा एक प्रभाव माझ्यावर आहे. साहेबांचं काम करण्याची जी पद्धत आहे, आता आपण जो मुद्दा मांडला तर टेल टू हेड, हे काय माझ्या डोक्यात आलेलं नाही. साहेबांच्याशी बसून नेहमी त्यांनी शिकवलेलं हे सगळं म्हणजे थोडक्यात मला असं म्हणायचं आहे की राजकीय धडे जे आहेत ते आमच्या गुरुकडून आम्हाला मिळत. जरी समजा आता आम्ही आज आमचे रस्ते जरी वेगळे असले तरी पण एक काम करण्याची पद्धत आम्हाला त्यांनी शिकवल्या आणि त्यांच्या विचारांचा वारसा मी चालवतो 100%. त्यांच्या सोबत असणारे किंवा नसणारे ह्या लोकांच्यावरती साहेबांचा प्रभाव आहे. पण त्या आमच्या साहेबांनी आम्हाला जे शिकवले त्याचा आपण उपयोग करून घेऊ. आपल्या ही 10-12 गाव आहेत माझ्या मते, शडाळपासून ते दरीकुंदूर, सोरडी, कारजंगी, कुणीकुणूपासून उंटवाडी, खोजनवाडीपर्यंत, पाचापूर, अमृतवाडी ही जी सगळी गाव आहेत, ह्या गावांना व्यवस्थित पाणी पुरवठा होण्यासाठी आपल्या सर्व गावांची एकी असणं गरजेचं आहे. आणि समजा शेडाळला पाणी सुटते तर तिकडे खोजनवाडीवाल्यांनी फोडून घ्यायला पाहिजे किंवा खोजनवाडीचं पाणी चाललं तर मग शेडाळवाल्यांनी दंगा नाही करायला पाहिजे. आपलं एक समन्वय समिती पाहिजे. सरपंच आपण एक समन्वय समिती आपण काही दिवसांमध्ये स्थापन करू. आता काय हा सीझन गेला असं समजू. आता फक्त आपण तुम्ही सगळ्या लोकांनी आणि आपण सगळ्यांनी केलेल्या प्रयत्नाचा परिपाक म्हणून आज इथं पाणी आले. आता सरपंच साहेबांनी मगाशी म्हटल्याप्रमाणे सांगलीची किंवा जी कोयनेची कृष्णामाई इथं अवतीर्ण झाले आपल्या इथं आणि त्याच्यामुळे आपल्या पाणी पुरवठ्याच्या विहिरीला तर तिथं पाझर फुटला. तो पाझर देखील इथून ऐकू येतोय, रस्त्यावरून जाताना बांधावरून जाताना तो पाझर ऐकू येतोय. आता आपली पिण्याची पाण्याची समस्या तर विद्यार्थी तुमची सरपंच साहेब तुमची तर म्हणजे डोक्याला ताप कमी झाला. असा हळूहळू आपण सगळेजण म्हणून प्रयत्न करूया आणि ह्या प्रयत्नातून आपण आपला विकास करून घेऊ. आणि विकास करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र असणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये पक्ष पार्टीचं काय लेबल आणू नका. मी राष्ट्रवादीचा आहे म्हणून मला काय घाबरायची गरज नाही, काय नाही. मी काय तुम्हाला लगेच पक्षात घेत नाही. मी कामं करतो, तुम्ही नंतर आपोआप पक्षात येत आहे. आणि मला अजितदादांनी मुभा दिला. आम्हाला काय लगेच आता काय विधानसभा लढवायची नाही किंवा खासदारकी लढवायची नाही, काही नाही. मला फक्त पक्ष वाढवायचा आहे. पक्ष वाढवत असताना मी 100% रात्रंदिवस तुमच्यासाठी कुठलंही काम असू तुमच्या कामासाठी मी हजर असणार आहे. नंतर तुम्हाला माझी माई येईल ती कथा मी जास्त कामं केल्यामुळे मग नंतर आपले माई साहेब तुम्ही देखील आमचा विचार कराल आणि सरपंच साहेब तुम्ही देखील आमचा विचार कराल. कारण काम करणाऱ्या माणसाला बळ देण्याचं काम तुमचं आहे. आणि माझा नेता आता कालच आमच्या आता माझ्या थोडं पक्षाविषयी बोलतात, राजकारणात तुम्ही रागावून नका. आमचा आता परवा पक्ष म्हणजे काल संध्याकाळी आम्हाला पक्षाचं चिन्ह आणि पक्षाची जी सगळी धोरणं आहेत ते आता सगळे अजितदादांना मिळाले आहेत. त्यामुळे आता ते एका मोठ्या व्यापातनं आता अजितदादा मोकळे झाले आहेत. त्यामुळे काम करण्यासाठी आता अजितदादांच्याकडे 100% फुल वेळ आहे. हे जरा थोडंसं हे डायव्हर्ट झालं लक्ष त्यांचं, पक्ष संघटना हे ताब्यात कुणा जाते वगैरे ह्यासाठी आता त्यांना काम करण्याचं पूर्ण मुभा असणार आहे. त्याचा आपण सगळेजण म्हणून फायदा करून घेऊया. आणि आपले हे जे 12-13 गाव आहेत ह्या 12-13 गावांना नेहमी म्हणजे महिन्यातील वर्षातील 2-3 महिने पाणी कसं येईल ह्याचा विचार करून आपण सर्वांनी एकत्र म्हणून राहूया. या निमित्ताने मी एवढी तुम्हाला विनंती करतो. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.